तर गाईस, तर आता मी फायनली जाते 22 करायला कुठे माझ्या मोठ्या बहिणीकडे, सांताक्रूजला, वाकोल्याला. तर आपल्यासोबत कोण? हा, सांताक्रूज आणि तेच वाकोला एकत्र. तर मी दाखवतो तुम्हाला आमच्यासोबत कोण कोण आहे. आता स्टेशनला पोहोचलोय, तिकीट वगैरे काढू, मग डायरेक्ट भेटू ट्रेन मध्ये. चला. हर्ष आहे तिकडे, शुभम आहे. आज फुल क्राऊड असणार आहे ट्रेन मध्ये वगैरे. आता स्टेशनला बसले मालाडला. खतरनाक पुणे गाईस, खतरनाक. तर तिकीट काढायला जातोय. अरे चालू 1 2 3 4 6 जण येतात, 6 जण. मम्मी मम्मी चालते बघ कश. कमेंट मध्ये नक्की सांगा कसा लुक वाटतंय माझा आणि हिचा. काही आता आम्ही आलो फायनली तिकीट काउंटरला. एवढी जण एका टिकटीला. काय पाहिजे? एक्सलेंट. कुठे चाललोय आपण? दीदीच्या घरी. काय करायला? भाऊबीज करायला. किती पैसे देणार आहेस तिला? हा, बघू. पिशवीत काय? हा? फरार. शुभम, तुम्ही जरा काय बोला. काळं दिसत ते, काळे डुक्कर. काय काय नाही, 500 रुपये नाही. 30 रुपये भेटले. नाही माहित तुला खडूस आहे. इथे आम्ही तिकीट काढतो. ह्याच्याकडे एक पैसा नाही आणि बोलतात लुटतायत. पागल आहे, पागल पागल आहे, पागल. गाईज, आज आहे ना फुल रश आहे. आज पूर्ण ट्रेन पॅक होणार आहे. काय माहिती बसून जायला भेटेल की उभं राहून. बापरे, गर्दी बघ केवढी. प्लॅटफॉर्म नंबर 1. इकडून ट्रेन येताना दिसत नाही रे. गाईज, फायनली आता आपली ट्रेन आली आहे. पूर्ण एकदम भरून आहे. ब्लॉक राहू दे तिथे. तुफानवाली गर्दी आहे. गाईज, आम्ही एकदम शेवटच्या डब्याला आलोय. पचका झाला गाईज, पचका झाला. अरे थांबली, चला जा. डायरेक्ट ट्रेनचा अंतिम डब्बा आला आणि जागाच नाही भेटली. पुढे पुढे गेले होते, डायरेक्ट बाहेर उडवून टाकली. ट्रेनचा अंतिम डब्बा आला, शेवटच्या डब्याला उभे होते आणि ट्रेन एकदम पुढे निघून गेली. चला रे. गाईज, आपली फायनली ट्रेन आली आहे. सर भाऊ इकडे. शिकवलं कंटाळा गरमी मरणाची होते मला. गाईज, आपली फायनली ट्रेन आली आहे.
हा जोगेश्वरी. पोचले पण एवढे लगेच कशी काय? किती आयटमशी बोलशील? हॅलो. किती आयटमशी बोलशील? हा पप्पा ते आयटम होती ना? पप्पा ते कोणती आयटम होती? इज्जत नाही बोलले पप्पा ते आयटम होती. इज्जत नाही बोललो पप्पा होते. आयटम होती. पप्पा ते आयटम. समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो ना. तर काही फायनली आता आपण ट्रेन पकडली आहे. खूप रश आहे ट्रेन मध्ये. तर 3 जण बसलेत तिकडे मागे उभे. तिकडे बसलाय. ट्रेन मध्ये रश आहे. कुठे गेली मनस्वी? हा आता उतरलं फायनली आम्ही ट्रेन मधून. केवढे धक्के खायला लागले. गाईस तर आता आम्ही फायनली उतरलोय सांताक्रूज स्टेशनला. तर आता इकडनं सीधा चालत जायचंय. स्काय वॉक वगैरे पकडू, मग तिकडे डायरेक्ट जाऊ. ईस्टला जायचं आपल्याला. चला डायरेक्ट स्काय वॉक वर भेटू किंवा डायरेक्ट तिथे म्हणजे तिकडे गेल्यावर भेटू त्या घराच्या इकडे. गाईस फायनली आता आपण पोहोचलोत आहे स्टेशनला. तर बघूया. आणि भूक पण खूप लागले. पण बघूया काय घेत आपल्या नाही. बहिणीने काय स्पेशल बनवले. भाऊवीचं मटर पनीरची भाजी बनवली. काय स्पेशल बनवलं डायरेक्ट तिकडे घरी गेल्यावर भेटू. आपल्याला काय तिने सांगितलं नाही की काय पण. तुला काय वाटतं काय बनवलं असेल? पनीर बनव. पनीर काय फक्त पनीर? माहित नाही मला. तरी काय वाटतं तुला काय बनवलं असेल स्पेशल? नाही माहित. तर डायरेक्ट आपण घरी गेल्यावर भेटू. हिला ज्यूस चांगला. प्यायचंय. ऊन खूप लागतं तर हिला ज्यूस प्यायचंय. हा तू तर आपण direct- घेणार नाही मग कशाला सांगतो. तर जाऊ दे डायरेक्ट आपण घरी गेल्यावर भेटू. आपल्या बहिणीने स्पेशल काय बनवलंय. तर ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राहा तुम्ही. मला मरवशील. ही बाई इकडनं गोरा आहे ते. अरे तिला बघ त्या बाजूला. झालं व्हिडिओ बनवायला तुझ्या. हा हॅलो बोल आवाज नाही. काय करते? काय बनवते? जेवण बनवते. आम्ही इथे आता अजून मालाडला आहे. ट्रेन मध्ये ट्रेन पकडली आताशी. माझा आणून ठेव ना. तर गरम झाले खूप. स्प्राईट नाही मला माझा पाहिजे पण. अरे काय काय बनवले जेवायला? आणि स्पेशल काय आमच्यासाठी स्वीट मध्ये? अरे पहिल्यांदा येते भाभीला काहीतरी बनव. कंजूसगिरी कमी कर. आता स्काय वॉकला आहे. हा हा मला माहितीये. तू फक्त ते माझाची बॉटल आणून ठेव. खूप ऊन लागतं. ठीक आहे चल बाय. तर गाईस फायनली आता आपण आपल्या बहिणीला फोन केला होता. तिला बोललो मालाडला आहे. पण आता आपण 5 मिनिटात पोहोचून जाऊ तिच्या इथं. काय वाटतं? कसं वाटतंय आपल्या ब्लॉग मध्ये तुला? हा ब्लॉग मध्ये कसं वाटतंय? चांगलं. बापरे मला ऊन लागतं. चला आपण डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू आता. कारण एकदम बेकार वाला ऊन लागतंय. इथे चालायचं लय. चलो लेट्स गो. ए खुशबू. ए खुशबू.
खुशबू. तर गाईज इकडे राधाकृष्णाचं मंदिर आहे. बस आता 2 मिनिटात लगेच पोहोचून जाऊ इकडे दीदीकडे. तर बघूया तिची रिॲक्शन काय असते. व्हिडिओ ब्लॉग करणार चल लवकर मम्मी. गाईज फायनली आता आमचं घर आलंय आणि हा ब्रुनो बाबा हवा भरेत ना. आणि ही आमची बहीण काम करत असताना भांडी घासते. इकडे इकडे ब्रुनो. ब्रुनो हे ब्रुनो. ते काहीतरी पिऊ ब्रुनो राहायचं. राईस फायनली आपल्या बहिणीने फॅन्टा मागवलाय. फॅन्टा नको बस बरं सांग माझ्याशी व्हिडिओ नको काढू. साईड व्हिडिओ काढते ना. हा ठीक आहे. फेमस करशील आता काय मॅक्सीवर मॅक्सी जरा खाली सोड. हे बांधू तुला नको. हा पाहिजे था ब्रुनो. जात दुसऱ्यांच्या घरात आले पाठ तोडशील बिडशील. अरे बटन फिरव ना ते. फुल नाही रे. जीजू कामाला गेले. गाईस तर फायनली आता आपण आलो जेवायला स्पेशल. काय पाहिजे बोल मला बोल चल. तू जेवेल कसं गाईस आम्हाला गरम होतं मरणाचं घरमध्ये मरणाचं. आता थंड लागायला लागलं तर धीर धर पेशंट. आताच लागत 18 डिसेंबर. पेशंट बोलेल पेशंट. काय स्पेशल काय बनवलं आमच्यासाठी. स्पेशल काय स्पेशल काय माहिती. आवाज नको. नाही ते काय येत तर पागायचं. टाइम जरा स्लो आहे. कोण ग का रात्री कोणाचा ती तुषारची बायको. पहिला तुझ्या भावाला बारक्या देस. त्याला 2 पुऱ्या दे आणि साईडला ठेव. अरे बाबू मला ताटपूर ठेवा थांब म्हणून त्याला शेवटी देणार आहे मी. नको आधी देस. उपाशी ठेवला तरी काय फरक नाही पडत. किती पुऱ्या देऊ तुला. अरे कशाला किती पुऱ्या देऊ किती पुऱ्या देऊ. 4 देस. दे 10 दे. शांतगिरी करतो शांती. नाही नाही गप एक गपणारी साईन. तर गाईज आज आमच्या बहिणीने केलंय मटर पनीर पुरी. दीदीची भाजी ना. किती तास लागले या जेवायला. आधीच नाही बोलत होतं. जेवायला आहे मटर पनीर पापड पुऱ्या. मस्त आली असतीस बघ घरी तू ना. कशी झाली भाजी. आपण ते चांगली झाली. खाल्लास बाबू कशी झाली भाजी. बाबू खाते म्हणजे बरी झाली. तुला आवडली नाही. आणि जेवण संपून द्यायला आता ना बाबू. हा बोल हा बोल संपवणार आहे. संपणार. एवढं बहिणीने प्रेमाने बनवलं. खुशी झाली खुशी. एक कमी आहे एक कमी आहे. दिजू नाही म्हण नाही लागत मला. खुशीच नाही. चांगले खुशबू खुशबू पनीरचं चांगलं. जेवण बनवायला येतं. अरे पनीरचा खुशबू एकदा एका चांगली झाले. एकदा एका कढाईत आहे ना अंडा भात बनवले. आठवतं काय.
भात बनवलं वरून अंडा फोडला आणि ते पूर्ण भात खराब झाला. भात चिकटला असेल त्याने. पूर्ण खराब झाला. वरून फोडलं ना. जेवल्यावर भेटू. काय बोलशील आमच्या ब्लॉग मध्ये 2 शब्द? जेवायला या. हॅपी दिवाळी. झाले 2 शब्द. तर गाईज आता फायनली जेवण वगैरे झालंय. एवढं बेकार ऊन पडलंय ना एकदम. एकदम पत्रे वगैरे तापून निघाले, गरम होते. तर बघा प्रणोय, मनस्वी, हर्ष, शुभम, चार्ली ते पण नाव गेली त्याला. तर गाईज त्याला डायरेक्ट 22 करताना भेटू. डायरेक्ट 22 करताना भेटू. जेवण एकदम तुफान मध्ये झालंय. ब्रुनो नाही ड्रेस ताईला दीदीला गुन्हा म्हणतो. अरे इन्स्टी लावली ना म्हणून पण केलेलं आहे. काय आहे काय झाड आहे ना. मग याला द्याच त्याला फटकाच द्या. फायनली 22ला सुरुवात होते. तर कमेंट मध्ये सांगा कशी दिसते साडी दीदीची. सुंदर. पहिला मान, तरी पण आपल्याकडे राहायची ना. पहिला मान पोरीचा. पोरगी बघू. काही पैसे फाडून बघते. हा बरोबर. आता टिफिन घे बाबू तुला. हा पण दीदीची आठवण. 500 रुपये मी दिले. आता तुम्ही बघा काय द्यायचं ते. तू घेऊन आलेस ना. 2 रुपये मला दे ना. मग ह्यांना पैसे दिले असते मग भोकट पसरलं असतं. थंड. हा बरोबर आहे. थंड. बोलेस त्याला पैसे दिले मला टिफिन दिला. हा नाही ह्याला बोलते ह्याच्या पैशाचा टिफिन घेऊया आहे ना स्टीलचा. हा बाबू चालेल. आणि मला 500 रुपयाचा कुठला येतो. 500 रुपये कुठला येतो. 500 रुपये 500 रुपये घालायला लागतील म्हणजे 1000 रुपये चांगला येईल. तुला देईल ती 50 रुपये होईल 500 रुपये. नाही रे तुझा तुझ्या आईला घेऊन आजीला रेखामध्ये. आजीचं फेवरेट. कसा नाचा भोगतोय तो. तांदूळ बोलतो बोलतो. आता घरी गेला तरी वरात काढते बघ. भाऊबीजच काढायची. आईला सांगू. आई बघणार बघून घेतलंय. 1200 रुपये झाले. दीदीने काय हर्षू दीदीने 501 रुपये दिला. दीदी 502. आणि आता तुम्ही द्या. दीदीच्या पडा. अरे आम्ही पडणार पहिलं ती नाही पडणार तुमच्या शाळेनो. दादा 2 रुपये देणार आहे तुला. दादा 2 रुपये देणार आहे तुला. नाही देते. अरे नाही रे. या फॅन्टा प्यायला. तोंडात हा पाणी. ब्लॉग येईल आशा करतो आम्ही की हा ब्लॉग येईल. लवकर नाही. ते घे. एक डोळा छोटा वाटतोय. एक डोळा छोटाच झाला पाहिजे. काहीतरी ते चाललंय फोटोशूट. छोटा वाटतं. ब्रुनो कुठे? फोटो तर दिसतो. अरे हा काय काय तिकडे चाललंय फोटोशूट. काय माहिती फोटो मध्ये दिसतो. असा पण दिसतोय. इथे बघ. झोप आली असेल. इथे बघ. नाही झोप मला आता दुपारची झोपायची सवय गेला नाही. डोळा. हा डोळा छोटा दिसतो. हा तो छोटा काहीतरी आहे. चावलंय. काहीतरी हा तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. गाईस फायनली एकदम बेकारवाला ऊन आहे. काय आरेपर्यंत मेट्रो जाते. नको मेट्रो नको. इथेच आहे. खूप ऊन आहे गाईस. खूप ऊन. एक up. कसं वाटतं तुला आज? छान वाटतंय. आल्याबद्दल खूप आभार आहे तुझं. आभार.
काय ओव्हर ऍक्टिंग करते. चल बाय. हॅपी बाय. मेकअप केलेला काय विसरून गेला सर्व. खूप बेकार वाला होणे. डायरेक्ट भेटू ट्रेन मध्ये. एकदम बेकार वाला होणे गाईस. तर आता डायरेक्ट भेटू ट्रेन मध्ये किंवा बघू कशाने जायचंय. डायरेक्ट भेटू नंतर. तर गाईस आता मनस्वी रेडी झाले. तर आता आपल्याला दुसरी 22 करायची. मग डायरेक्ट जाऊ फटाके फोडायला जर वेळ भेटला तर. तर चला बघ इथे बसलेत सर्व. डायरेक्ट भेटू 22 करताना. Let's go. खाली बघ. बघ इथे खाली बघ. नावाच्या मच्छर अगरबत्ती शेच्या नावावर देत आहे. हर्षुला नाही. नंतर घे. मग टावेल भेटला. माझ्या आई बाबांना मला सगळं दिसलंय साईड. पैसे घे. गाईच बघा पैशासाठी किती हवरी आहे. तर फायनली आता 22 झाले. तर आता आपण जागा फटाके फोडायला. तर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चला.